नमस्कार. मी डॉक्टर सचिन कदम, कमवा शिका योजनेचा समन्वयक. मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिक्षण प्रसारक संस्थेचे संगमनेर महाविद्यालयातील कमवा व शिका योजनेची प्रवेश प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत. महाविद्यालयीन आणि विद्यापीठीय शिक्षणाच्या कक्षेत उच्च शिक्षणाचा अंतर्भाव असल्याने विद्यार्थ्याला अध्ययन, अध्यापन व संशोधन एवढ्यापुरते मर्यादित न ठेवता त्याला संस्कृतीने वाढवावे हा शिक्षणाचा मूळ दृष्टिकोन आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत शिक्षण उच्च आहे, पण विद्यार्थी देखील उच्च कोटीचा बनावा, त्याला सामाजिक जाणीव असावी, त्याने राष्ट्रीय एकात्मतेचा ध्यास घ्यावा, तसेच व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास केवळ पुस्तकी व बौद्धिक शिक्षणाने होऊ शकणार नाही. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांच्या संतुलनातून व्यक्तित्व विकसित होत असते. या सर्व बाबीचा साकल्याने विचार करूनच विद्यापीठाने उच्च शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यावर श्रमसंस्काराचाही वर्षाव व्हावा, त्यांनी हा ठेवा चिरंतर जपावा या उदात्त हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना सुरू करून ज्ञान बनव कर्मशील कर्म ज्ञानवान या विद्यापीठ गीतातील मंगेश पाडगावकरांच्या ओळीला प्रत्यक्षात अर्थ प्राप्त करून दिला आहे. मित्रांनो, या योजनेची उद्दिष्टे आहेत. त्यातला पहिला उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संपादन करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे हा आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मानवी श्रमाची प्रतिष्ठा जोपासणे, ज्ञानसेवक बनविणे, स्वयंरोजगाराबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कृतीची जाणीव निर्माण करणे हे प्रमुख उद्देश कमवा आणि शिका योजनेचे आहेत. मित्रांनो, संगमनेर महाविद्यालयात कमवा व शिका योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली जाते. आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर संजयजी मालपानी यांचा असा मानस आहे की महाविद्यालयातील प्रवेश घेतलेला परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी स्वाभिमान कोश निर्माण केला. या संकल्पनेतून मागेल त्याला काम देण्यात येते. या कमवा शिका योजनेसाठी आवश्यक प्रवेशासाठी कागदपत्रे आहेत. महाविद्यालयाच्या ओळखपत्राची झेरॉक्स किंवा पावतीची झेरॉक्स, उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, बँक ऑफ महाराष्ट्रचे पासबुकची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व जात प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयातील प्रवेश घेणारा कोणत्याही शाखेचा विद्यार्थी कमवा व शिका योजनेस पात्र असेल. सदर विद्यार्थ्यास दिवसातून जास्तीत जास्त 3 तास काम दिले जाते व महिन्यातून 75 तास काम दिले जाते. एका तासाचे मानधन 55 रुपये व महाविद्यालयातील स्वाभिमान कोश योजनेतून 5 रुपये असे एकूण 60 रुपये दिले जातात. हा छोटासा निर्णय उद्याच्या यशस्वी, सक्षम आणि आत्मनिर्भर आयुष्याची भक्कम पायाभरणी ठरू शकते. तरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. कष्टाला प्रतिष्ठा, शिक्षणाला दिशा आणि भविष्यास यशाची नवी आशा. कमवा व शिका योजना. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपण महाविद्यालयातील कमवा व शिका योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. धन्यवाद.